नुकतीच जी स्पर्धा संपन्न केली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जय हिंद देवरुख संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता, परंतु कुठेतरी बक्षीस पात्र फेरीमध्ये तो संघ पराभूत झाला। परंतु आज पाहू शकाल आपल्याच गावातील स्पर्धा आहे, लक्ष बैलाच्या नावाने स्पर्धा आहे, श्यामशेठ दलवी साहेबांची मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आज जय हिंद देवरुख संघ कशा रीतीने मात्र या ठिकाणी खेळ सादर करेल। सलामीची जोडी पवन इज ऑन स्ट्राइक वरती आहे, नॉन स्ट्राइकला पाहू शकाल विजय केडे आहेत आणि या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर जितू भोईर। आम्ही लोणार क्रिकेट असोसिएशनचा आपण जर विचार केला तर एक जबरदस्त अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू अर्थात विजय केडे याची नेहमीच वर्णी लागली जात असते, परंतु आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल पवन पहिला चेंडू मात्र फेस करतोय, फटका पाहू शकाल अगदी ऑफ ड्राईव्ह, परंतु शॉर्ट कव्हर पॉईंटचा तो शतशे होता त्याच्यामधून पाहिला तर अगदी पायांच्या मधून चेंडू फरार झाला आणि एक्झॅक्टली 2 धावा पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी पूर्ण केल्या। वैयक्तिक खातं उघडलं पवन आणि या संघाचा अकाउंट सुद्धा मात्र त्या ठिकाणी ओपन केला गेला। आज नवीन संकल्प संघनायक करण पाटील सांगितलं की आज आमचा पूर्ण संघ आज उपस्थित आहे आणि चांगला खेळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू। डीप मध्ये मिडविकेट आहे, लॉंग ऑन आहे, साहिल तिसकर मिडविकेटला आहेत, लॉंग ऑन वरती स्वतः संघनायक करण पाटील आहे। ओ वेगवान चेंडू गतिशील आणि हेच वैशिष्ट्य आहे जितू भोईरचं की तो एकाच अँगलला हलवारपणाने चेंडूची हाताळी करतोय, तर कधी फास्टर गोल चेंडूची मात्र हाताळी तो करत असतो, परंतु ही लेंथ पहा, यस पडल्यानंतर आउट स्विंगर चेंडू मूव्ह झाला आणि त्याच ठिकाणी मात्र फलंदाज बीट होतो ना पाहायला म्हणतोय, फटका हवेत केला आहे परंतु झेल होईल का प्रयत्न करतोय करण पाटील, जजमेंट चुकीचं पाहायला मिळालं आणि चेंडू चालला लॉंग हॉर्नच्या दिशेनं, जोपर्यंत शतरक्षक चेंडूला येऊन उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। चांगला क्रिकेट आज सर्व संघाच्या वतीने पाहत आहोत। 5-5 षटकांच्या लढतीमध्ये निश्चितपणे गेम चेंज करण्याची संधी प्रत्येक संघाकडे असते आणि त्याच अनुषंगाने आज 2 संघांनी मात्र स्पर्धा सोडली कारण त्यांच्या माध्यमातून कुठेतरी या चुका आपल्याला पाहायला मिळाल्या। फटका हवेत केला, मिडॉप आहे, शतरक्षक चेंडू खाली पोहोचतोय, पकडला गेला झेल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी मोठा धक्का लागतोय जय हिंद देवरुख संघाला पवनच्या रूपानं। जरूर लक्ष बैलाचं गुणगान संगीत आणि आमचे प्रिय मित्र अजय गायकवाड यांच्या वाणीतून गायलेलं हे गीत आपण इथे ऐकलं, परंतु कुठेतरी आपण जर पाहिलं तर पवनला अगदी ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, परंतु लिडिंग एज लागली आणि त्याच अनुषंगाने मात्र मिडॉपला कुठल्या प्रमाणे चूक केली नाही। तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल सर्व मान्यवरांचे कटआउट, सुजित पाटील जे प्रसिद्ध उद्योजक आहेत काल्हेरचे त्यांचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल, त्यानंतर अनंताजी गोडे यांचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल, त्यानंतर भावेश ठाकरे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल। सुंदर या स्पर्धेचं नियोजन विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांचा तुम्ही कटआउट्स ऑन स्क्रीन पाहू शकाल। तशी वेलबिलेल सर्व नक्कीच जे कटआउट्स आहेत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू। एटपिला बीट केला, चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला दणदण करत बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। काय जबरदस्त फटका अगदी या समीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी या चेंडूच्या मिरिटवरती तो स्ट्रोक त्याने सजवला आणि आपल्या संघासाठी 4 धावा जोडल्या। पुन्हा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफुटला गेले होते, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्या अनुषंगाने चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये। पाहू शकाल अगदी सीडीला जाणारी ही पायी वारी तुम्ही पाहू शकाल अगदी गाजत गाजत जात असताना, कारण आम्ही सुद्धा मात्र तब्बल 8 वर्षे शिर्डीची वारी केली आणि या पाहू शकाल भरपूर संख्येने या साई भक्त आता मात्र त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु या ठिकाणी आणि हे दृश्य पहा, ग्रामीण टेनिस क्रिकेट सांगायची आवश्यकता नाहीये, हे दृश्य लगेच तुमच्या अगदी स्क्रीन समोर तुम्ही पाहू शकाल। भगवा ध्वज म्हटला तर महाराष्ट्राची आनबान शान आणि पहा अगदी मानानं मात्र फडकतोय त्या ठिकाणी
कल्याण हायवेवरती मात्र ही शिर्डीची वारी चाललेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 8 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. पवन बाद होण्यापूर्वी 4 धाबातून योगदान दिलं होतं. विजयने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. समीरनं 2 चेंडू फेस केले, त्यामध्ये आपण एक चौकार पाहिला. म्हणजे पहिल्या पॉवर प्ले मध्ये कुठेतरी चांगली सुरुवात आपण जय हनुमान इताडे संघाची आपण म्हणू शकतो. कारण एखादा पॉवर प्ले मध्ये जर गोलंदाज अंडर 10 धाबा जर खर्च करत असेल तर ती आपण इकॉनॉमिकली चांगली म्हणत असतो आणि ते कार्य आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये जितू भोईरच्या वतीने पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गणेश. पीटीचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला 3 फिल्डर अगदी या डीप मध्ये पाहायला मिळत आहेत आणि ती रणनीती पहा. एक्स्ट्रा कव्हरला अगदी फिल्डर तैनात आहे, लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट आहे. आणि या स्पर्धेमध्ये या सामने पहिल्यांदाच आता मात्र विजय केणी अगदी गोलंदाजाच्या सामोरा जातोय, खेळण्यासाठी सज्ज आहे. फक्त हवेत चिप केला मिड ऑफच्या दिशेनं छत्रशच्या खाली केतन पाटील पकडला जाईल आणि या ठिकाणी शार्क मासा नव्हे तर देव मासा गलाला अडकलाय टीम इताडे संघाच्या. एक्झॅक्टली मिड ऑफला बीट करता प्रयत्न होता परंतु पटक्यामध्ये ताकद जोडली नाहीये. सॉफ्ट फंड फक्त त्या ठिकाणी ड्राय केला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल 2 माइंड शॉट आपण म्हणू शकतोय. जरूर जर आपण मिडॉलला बीट केला असता तरी एक्झॅक्टली तिथे धाबा काही अजून जोडल्या गेल्या असत्या. परंतु जसा झेल पकडला चेंडूला केतन पाटीलला चुंबन केलं, कारण त्याला माहिती होतं की या विकेटचं महत्व किती आहे, या विकेटची किंमत काय आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गणेशने पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आपल्या संघाला मोठी विकेट्स प्राप्त करून दिली आणि निराश पावलानं विजय केणे मात्र खेळाडू कक्षाकडे वाटचाल करत असताना शून्यावरती तो मात्र बाद झाला. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. करण दलवी यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय बाळरामजी जोशी खानवलचे समाजसेवक यांचं तिथे शुभ आगमन. वेलकम. हो पाहू शकाल हुक केला अगदी चेंडू चाललाय वाईडिश स्क्वेअर रेक आणि लॉंग लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. खराब लेंथ होती डाबा स्टिकवर. चेंडूला मात्र पाहिलं तर कुठेतरी थोडीशी जास्त आपटी दिली आणि त्याच अनुषंगाने मात्र भावेशने तो चेंडू मात्र त्या ठिकाणी हुक केला आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या 4 धाबा त्या ठिकाणी जोडलेल्या आहेत. जरूर विजय केणे बाद झालाय परंतु त्याचा मी कुठल्या प्रकारे दडपण घेणार नाहीये. जो माझा नैसर्गिक केला आहे तो मात्र त्या ठिकाणी मी सादर करेन आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. त्या निर्धारानं आज भावेशला मात्र त्या ठिकाणी खेळ सादर करावा लागेल. आणि पहा त्यांनी पहिल्याच चेंडूवरती चौकारानं आपला अकाउंट ओपन केलाय आणि संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ते म्हणजे 2 गडी बाद 12. 2 षटकही पॉवर प्लेची फार महत्वाची असतील प्रत्येक संघासाठी. आता मात्र समोरच्या दिशेनं फटका हवेत केला. मिस टायमिंग लॉंग ऑन वरती संघनायक करण पाटील आहे, झेल पकडलाय. पण तुम्हाला एक्झॅक्टली अजूनही समजत नाही की 5-5 षटकांचे सामने आहेत, फलंदाजी इतकी घाई का करतायत. कारण अगोदरच आपले 2 महत्वपूर्ण विकेट्स आपण गमावलेले आहेत. असं वाटलं होतं की चौकार आल्यानंतर भावेश एक्झॅक्टली छोट्या बॅटरीचा वापर करेल, सिंगल डबलला नक्की त्या ठिकाणी भर टाकण्याचा जो प्रयत्न करेल, परंतु त्यातला जो मात्र स्ट्रोक खेळायचा होता तो त्याला अवर्त आला नाहीये आणि मात्र आपली विकेट सुद्धा मात्र त्या ठिकाणी त्यांनी गमावली आणि तिसरा धक्का लागला जय हिंद देवरुम संघाला. बॅटिंग ऑर्डर मध्ये आणि खराब कॅप्टन्सी सुद्धा मी म्हणू शकतो, कारण या ठिकाणी कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि एखाद्या फलंदाजाला आता मात्र या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपल्या संघाला मात्र आधार द्यावा लागेल आणि तो आधार मात्र या ठिकाणी समीरच्या सोबतीला आता मात्र या ठिकाणी अल्पेश देईल का. पहा फटका चुकीचा केला, थोडासा बॅकफुटला गेले, दुरून तो त्या ठिकाणी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला
जबरदस्त वापसी गणेशची आपण पाहिली, कारण पहिल्या चेंडू तो विकेट जरूर तरी प्राप्त केली, त्यानंतर चुकीचा चेंडू तरी हाताळला, त्याच्यावरती चौकार आला, त्यानंतर पुन्हा विकेटचं पतन झालं आणि मात्र हा चेंडू आलाय डॉट. जबरदस्त मात्र या ठिकाणी पॉवर प्लेच्या खेळामध्ये जय हनुमान इताडे संघाची आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजाने 3 सफलता प्राप्त केल्या. चांगला क्रिकेट. चेंडू पेस खोदून काढलाय, मिडॉन आहे वाडीच्या क्षेत्रामध्ये, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, एक धाव जरूर पूर्ण होत असताना एकेरीवरती आता मात्र भर टाकतो अल्पेश. आणि यानंतर जो पुढील सामना असेल योगेश इलेव्हन आमने ये विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गुड यांचा संघ आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपली नाणेफेकी संपन्न केली जाणार आहे. 13-3 अशी सफलता इथं मात्र पाहत आहोत. करजनजी ठाकरे साहेबांचा तुम्ही या ठिकाणी हा फ्लॅक्स पाहू शकाल. त्याचप्रमाणे बाळरामजी मेहेर उद्योजक बापगाव जे आपले असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल. कुमार युवा नेता महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटणीस वीरेंजी चोरगे साहेबांचा तुम्ही कटआउट्स पाहिला. फटका चांगला कडक आहे, धाबा सुद्धा मात्र चांगला मिळतील का पाहू शकाल. प्रयत्न चांगला करतो साहिल तिसकर, परंतु चेंडूला थांबू शकला नाहीये. चेंडू चालला वाडी लॉंग ऑफच्या बाहेर, 4 धाबांसाठी चौकार. खेळ संपन्न झालेला आहे. 17-3 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. दरम्यान पंडितजी घोडे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि सन्माननीय माजी सरपंच रोहिदासजी घोडे यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांची समाप्ती, 17 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. परंतु महत्वपूर्ण बाब अशी की गोलंदाजाने 3 प्रॉपर फलंदाज सुद्धा इथे बाद केलेले आहेत. खूपच मोठे धक्के आपण म्हणू शकतो, कारण पवन, विजय आणि त्यानंतर भावेश आणि आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये समीर आणि अल्पेशला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. आणि तो खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला या दोन्ही फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळेल का. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज करण पाटील, स्वतः संघनायक आहे. आणि आज देवरुंग संघाचा आपण जर विचार केला तर काही कारणास्तव हनुमान सुद्धा मात्र इन ॲक्शन मध्ये नाहीये. म्हणजे कुठेतरी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांना मात्र स्वीकारावी लागेल. एक चांगल्या धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन जावं लागेल. जर तुम्हाला फाईट बॅक द्यायची असेल तर चांगलं तुम्हाला धाबा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि दोघांकडे ती ताकद आहे. करण पाटील राईट आर्मवरती विकेटनं मार्गस्थ होतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याच बाउन्सवरती मात्र या ठिकाणी फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अल्पेशचा विचार जर केला तर जास्तीत जास्त दूरवरून तो फटके एक्झॅक्टली एक्झिक्यूट करतोय. त्याचमुळे मात्र चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचत नाहीये आणि मिडलिंग मात्र परफेक्टली प्रॉपर होत नाहीये. काहीतरी बदल आपल्या इनिंगच्या खेळामध्ये करावा लागेल. इतर मात्र फक्त चेंडू दिशा दाखवली, कुठली ताकद तिथे झोकली नाही. जर ताकदवार हा स्ट्रोक जर असता तर आय थिंक शॉर्ट पॉईंटला तुम्ही कदाचित तिथे बीट करू शकले असता आणि डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नव्हता, तिथे धाबा तुम्ही जोडू शकल्या असत्या. परंतु सिंगल धाबेवरती त्याला समाधानी राहावं लागेल. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट केली, आपल्या साथीदाराला स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन आला आणि हे कार्य त्यांना मात्र या ठिकाणी सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती करावा लागेल. बॅटची कडा शॉट दरम्यान क्षेत्रक्षक आहे, चांगलं क्षेत्रक्षक तिथे पाहतोय आपण. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु नेम चुकीचा पाहिला. पुन्हा एक धाव तिथे जोडली गेली आणि संघाची धावसंख्या पोचली गेली 19 3 गडी बाद. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहता मित्रांनो. जय झोटिंग देवरुंग संघाच्या माध्यमातून लक्षाबैल चषक 2025 जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन. इथे मात्र पहा आता हा फटका ताकदवर होता परंतु चेंडूची लेंथ मात्र ओळखली नाहीये. म्हणजे सर्व ज्या गोष्टी घडतायत त्या मात्र कुठेतरी अल्पेशच्या विपरीत घडतायत असं म्हणावं लागेल. ज्यावेळी तो चेंडूला मिडलिंग करतो त्यावेळी मात्र ताकदीचा तो मात्र कमी वापर करतोय आणि जेव्हा तो मात्र जेव्हा बीट झाला त्या फटक्यावरती त्याने ताकदीचा जास्त वापर केला. आणि म्हणूनच म्हटलं जातं की हा खेळ फक्त ताकदीचा नव्हे तर युक्तीचा आहे. इथे मात्र पहा किती जोराने त्या चेंडूवरती आपटी दिली, असं वाटलं की त्याच्यावरती उपट टाकली असावी परंतु सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. करण पाटील
वारंवार चेंडूमध्ये बदल करतोय. करणला सुद्धा माहिती आहे की फलंदाज वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी तयार आहे आणि त्याच्या हावभाव पाहिल्यानंतर ते मात्र चेंडूच्या हाताळणे. आता मात्र लाईन चुकीची होती. पंच बाला ऐकारे सर प्रथमतः या पर्वामध्ये आमच्या सोबतीला जोडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईटचा निर्णय आमच्यापर्यंत दिला गेला. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. 20 धावा फलक्यावरती. तिसरा षटकाचा खेळ एक्झॅक्टली या समाप्तीच्या वाटेवरती आपण पाहतोय. पुन्हा लाईन चेक करावी लागेल. पुन्हा मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा डिलिव्हरी आपण पाहतोय. धावा कशा आहेत हे महत्वाचं नाही, धावा येणं आता मात्र गरजेचं झालेलं आहे. तो म्हणजे या टीम जय हिंद देवरुंग संघासाठी आणि त्या अतिरिक्तच्या सौजन्यानं धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा थोडस फ्लाय दिलं, फुल टॉस लेंथ होती परंतु पाहू शकाल तो चेंडू सुद्धा मात्र त्या ठिकाणी अल्पेशने मिस केला आणि अखेर एक सफल षटकाची समाप्ती. एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर करणला विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4च धाबा त्यांनी खर्च केल्या आणि 3 षटकांच्या अखेरीस 21 धाबा फलक्यावरती आपण पाहत आहोत 3 गड्याच्या मोबदल्यात. हे तुम्ही फ्लॅग्स पाहणार आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे मान्यवरांचे फ्लॅग्स मात्र मैदानाच्या अवतीभोवती लागलेले आहेत. करसनजी ठाकरे साहेबांचा तुम्ही फ्लॅग्स पाहिला, बालरामजी मेहर यांना पाहू शकाल, तदनंतर वीरेंजी सुरगे साहेबांना पाहू शकाल. खूपच चांगलं योगदान या विभागामध्ये त्यांचा आम्हाला मिळत असतो. तदनंतर अनिलजी भामरे मुठवलचे समाजसेवक आहेत. साई शेठ बजागे किरोलीचे उद्योजक आहेत, त्यांचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल. सन्माननीय साईनाथजी थळे लोणारचे समाजसेवक, त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या गेल्या या स्पर्धेच्या उपस्थित सर्व खेळाडूंसाठी. ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये आपला नाव इथं मात्र या ठिकाणी लौकिक केलं त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा त्यांच्या वतीने दिल्या गेल्या. आणि यानंतर तुम्ही जो पुढील सामना पाहणार आहात योगेश 11 आमने ए विपक्ष जे अंबिका देवरुंगपाडा पहिल्या फिरतीला अंतिम सामना. 3 षटकाची समाप्ती 7च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या 21. आणि दुसरा स्पेलमध्ये आपण गणेशला पुन्हा पाहतोय, ज्या गणेशने दुसरा स्पेल हाताळला, दुसरी ओव्हर हाताळली होती. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या 9 धावा खर्च करत आणि आता मात्र त्याला 4थ्या ओव्हरमध्ये पाहत आहोत. त्याचा वैयक्तिक दुसरा स्पेल आहे. पहिला चेंडू मात्र पाहिलं तर चुकीची लेथ तिथे मात्र त्यांनी हाताळली. उजव्या स्टिकच्या चेंडू भरपूर बाहेरून निघून गेला, वाईटचा इशारा. अतिरिक्त सौजन्य आता मात्र या ठिकाणी धावा चांगल्या येत आहेत कारण मागील आपण जर विचार केला तर 3 स्वेअर चेंडू पाहिलेले आहेत आणि त्या 3 धावा मात्र या ठिकाणी महत्वाच्या स्कोर कार्डमध्ये सुद्धा आपण जोडल्या जात आहेत. रिबाचा फटका सरळ बाटने धावा येत नाही तर आता मात्र समीर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धाव जरूर पूर्ण झाली आणि सिंगल धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. असं वाटते की इताडी संघ मात्र परफेक्टली अभ्यास करून आला या स्पर्धेमध्ये देवरुंग संघाचा. कारण आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून अनेक आपण व्हिडिओज पाहत असतो की या प्रत्येक खेळाडूचा वीक झोन काय आहे, स्ट्रॉंग झोन काय आहे आणि त्या अभ्यासानुसार आता मात्र काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असतात. तो मात्र कुठेतरी बेनिफिट खेळाडू मिळत असतो. इथे मात्र पहा अगदी जबरदस्त स्ट्रोक अगदी खोदून काढला होता परंतु लॉंग ऑनवरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक चौकार पाहिला फक्त आपण या इनिंगचा विचार केला तर जो कॉन्फिडन्स लेवलचा होता भावेशच्या माध्यमातून. त्यानंतर आपण समीरच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिले आणि समीर सध्या खेळतोय, आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा तो जरूर प्रयत्न करतोय. वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो मात्र अदा करतोय. इथे मात्र पहा अगदी परफॉर्म डिलिव्हरी, नाकाला सुगंध देत चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा पंचाच्या वतीने आपण पाहतोय. कारण पहिला बाउन्सर चेंडू गणेशच्या वतीने इथे हाताळला गेला. जर दुसरा तुम्ही बाउन्सर चेंडू हाताळला तर तुम्हाला पंच जरूर दंडित करतील. हा इशारा पंचाच्या वतीने दिला गेला. 24-3. हो या ठिकाणी एस्ट्या दाखवल्या गेल्या आणि त्या एस्ट्या वाकवल्या गोलंदाजानं. दांडीगुल 4था धक्का लागतोय टीम जय हिंद देवरुंग संघाला.
कारण त्याची फॅन फॉलोविंग खूप आहे या विभागामध्ये, या परिसरामध्ये त्याचा चाहता वर्ग खूप आहे. परंतु नक्कीच त्या आपल्या चाहत्यांना तो मात्र या ठिकाणी अजूनही मंत्रमुग्ध करेल का? या शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडेल आपल्या संघासाठी हे पाहावं लागेल. कारण 25 धावा फक्त आतापर्यंत लागल्या गेल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल तिसकरचा वापर केला संघनायक करण पाटीलने. ज्या आपले 3-4 षटकांचे सामने असतात तेव्हा आपण साहिलला तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. कधी कधी पॉवर प्ले मध्ये सुद्धा तो गोलंदाजी करत असतो, परंतु एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये पहा त्याच्या हातामध्ये चेंडू व शेवटच्या ओव्हरमध्ये दिला गेला आणि पहिला चेंडूवरती रिव्हर्स फटका एक्झॅक्टली राजेश पाटीलने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु व निर्धावाची तिथे मात्र आपल्याला सांगता पाहायला आपले डॉट चेंडू इथे मात्र आलेला आहे. तुम्हाला जर जरूर रिव्हर्स फटके खेळायचे असेल तर नक्कीच प्रथम तर तुम्हाला गोलंदाजाची कुठल्या लेंथवरती चेंडू टाकतोय, चेंडू आपल्याकडे किती वेगाने येतोय, लिडिंग एज चेंडू हवेत. एसटी रक्षकाने जरूर झेल ड्रॉप केला आणि शॉट तडीमाने सुद्धा प्रयत्न केला, त्याने सुद्धा झेल ड्रॉप केला. म्हणजे राजेश पाटील आज लक घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय असं म्हणावं लागेल. परंतु आता त्यांच्याकडे चेंडू आता मात्र जास्त शिल्लक नाहीत, फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 4 चेंडूमध्ये तुम्हाला योग्य धावा इथे मात्र जोडावा लागतील. आज अल्पेशला संधी मिळाली, परंतु अल्पेशने मात्र खूपच निराशजनक कामगिरी केली, कारण 5 चेंडू तो डॉट केलेला आहे आणि फक्त त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला 3 सिंगल धावा पाहायला आपल्याला 8 चेंडूचा सामना करत असताना. फटका मात्र पाहू शकाल चांगला केला आहे, परंतु वाडिश मिडविकेटला मात्र पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन लावलं गेलेलं आहे. सिंगलच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली ती म्हणजे या फलंदाज अल्पेशला. आज कुठेतरी या निराजने कामगिरी जसा फलंदाज विजय केने बाद झाला. मी नेहमीच सांगतो की तुम्ही एका फलंदाजावरती किंवा एका खेळाडूवरती निर्भर राहून चालणार नाहीये. जर तुमचा संघ या सीझनमध्ये पाहिला तर अगदी बॅलन्स नाहीये, कारण चढ उतार आम्ही पाहतोय, परंतु तुम्हाला सांघिक खेळ करावा लागेल, एकोपाने तुम्हाला खेळावा लागेल. फटका हवेत केला, धावा चांगला मिळतील, पॉवरफुल शॉट, चेंडू चला अगदी स्ट्राइकवरच्या दिशेनं एका टप्प्याच्या साहाय्याने मिळतील एकूण 4 धावा. आपल्या खेळाडू कक्षामध्ये जे आपले साथीदार बसलेले आहेत त्यांना मात्र हा इशारा असावा, एवढा चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहिला आपण. आणि योगेश इलेव्हन आमने संघाचे संघनायक मिस्टर सत्यम दळवी यांचा सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. यानंतर सामन्यामध्ये तुम्हाला तो संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि चौकार साह्यानं 31 धावा 10 फलक्यावरती लागल्या गेला. चला चेंडू लगेच द्यायचा आहे, कारण या स्पर्धेचा मुख्य नियम आहे चेंडू हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरतीच पुढील खेळ चालू ठेवायचा आहे आणि कुठल्या सगळा चॉईस चेंडू सुद्धा दिलं जाणार नाहीये. कठीण नियम आहेत, जेवढे नियम सौदी अरेबमध्ये सुद्धा नसतील तेवढे कठीण नियम या स्पर्धेमध्ये लगावले गेले जे झोटिंग देवरून संघाच्या वतीनं, आणि ते सर्व नियम तुम्हाला मात्र फॉलो करावा लागतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र पाहू शकाल बॅटची कडा होती, चेंडू चालला अगदी गल्लीमध्ये, एकच धाव मिळेल. आणि पाच स्वतःवरती किती निराश आहेत राजेश, कारण एक्झॅक्टली मोठा फटका खेळण्याचा तो तयारीत होता, परंतु चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बॅकवर्ड पॉइंट आणि गल्लीमध्ये उचलला गेला. तोपर्यंत एकच धाव तिथे मात्र पूर्ण झाली. 32 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आणि त्या चेंडूवरती सुद्धा मात्र अल्पेश पाहू शकाल पूर्णपणे बीट झालाय. आज अल्पेशला सुद्धा मात्र पुढील स्पर्धेसाठी मात्र त्याला चांगला सरावाची आवश्यकता आहे असं म्हणावं लागेल, कारण खूपच निराशजनक कामगिरी त्याची राहिली. कारण जरूर तो 5व्या क्रमांकावरती आला खेळण्यासाठी, परंतु हवी तशी तो कामगिरी करू शकला नाही. तर 5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 33ला 4 अशी स्थिती आहे आणि सध्या तुम्ही पाहू शकला आमचा हा मुख्य व्यासपीठ अगदी भरपूर मान्यवरांच्या माध्यमातून आमचा मान्यवर कक्ष अगदी फुलून गेलाय. परंतु आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, तिथे मात्र नाणेपैकी आपण संपन्न करणार आहोत. जे अंबिका देवरुंगपाडा विपक्ष योगेश इलेव्हन आमने दोन्ही संघाचे संघनायक सज्ज झालेले आहेत आणि हे नाणेपैकी घेण्यासाठी सन्माननीय कबीरजी दलवी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेपैकी संपन्न करतोय. नवीन सामन्याचा
नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करूयात. रामकृष्ण काकडे आणि कबीर दळवी, भावेश खेने या 3 मान्यवरांना मी विनंती करतोय की जो आपला मुख्य टॉस बॉक्स आहे त्या टॉस बॉक्समध्ये तुम्ही उपस्थित राहा. तुम्ही या तुमच्या शुभ हस्ते तुमच्या उपस्थितीने आपण या मॅचचा नाणेफेकी संपन्न करत आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खरं तर 3 आमच्या या त्रिमूर्तीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर आपण टॉस करू. नाण्याच्या दोन्ही बाजू आपण पडताळूयात. एका बाजूला जय ज्योतिंगदेव देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्य चषक 2025 असं लिहिलेलं आहे. देवरुंग पाड्याच्या टीमचा कॅप्टन माफ करा कॉल केला की जय झोटिंग त्याने कॉल केला होता आणि कॉल त्यांच्याच बाजूने लागलाय. सो मान्यवरांना विनंती करतो की आसन तुम्ही ग्रहण करून घ्या. ओपिनियन आपण घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर उपस्थित आहेत. सो आधी आपण सगळ्यात आधी जो संघ आणि ज्या संघाचा कॅप्टन टॉस जिंकतो त्याचं ओपिनियन आपण घेत असतो. ओपिनियन आपण थोडंसं घेणार आहोत. टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? फिल्डिंग. 2 मॅचेसमध्ये तू जर बघितलं असेल तर दोन्ही मॅचमध्ये खरं तर धावा डिफेंड झालेल्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करणारा संघ जिंकलेला आहे, अर्थातच त्याने त्या धावा वाचवलेल्या आहेत. ह्या मागचं काही कारण की टॉस जिंकला आणि खरं तर जे तुम्ही निर्णय घेतला याच्या मागचं काही कारण? कारण तर काही नाही, आमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतलेली. काय वाटतं की समोर संघ योगेश 11 आमने त्यांच्या सामने तुम्ही आहात, परंतु आता त्यांच्यासमोर फाईट बॅक तर द्यावीच लागेल आणि मोठी स्पर्धा 4 दिवसामध्ये खरं तर प्रथमतःच या विभागामध्ये 5 ओव्हरचा शेड्यूल तू पाहणार आहेस आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आता सध्या तू खेळणार आहेस. या स्पर्धेमध्ये म्हणजे पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना आमने संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा श्यामजी दळवी त्यांच्या नंदीच्या नावाने ही स्पर्धा आणि जय ज्योतिंग देवरुंग या टीमच्या सर्व सहकार्याने ही स्पर्धा भरवली आहे. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? आयोजन तर खूप चांगलं आहे, आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आभार आहो. टीम आमनेचे कॅप्टन आपल्या समवेत आहेत. टॉस गमावला गेलाय, करावी लागेल आता बॅटिंग. समोरचा संघ त्याने ओपिनियन दिलं की आमच्याकडे बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे. मग त्या टीम समोर खेळत असताना प्रथम कोणत्या बॅटरला तुम्ही लवकर प्रमोट कराल टॉप ऑर्डर 5 मध्ये आणि किती धावसंख्येपर्यंतचा टार्गेट असेल? कमीत कमी 50 धावा तर करणं गरजेचंच आहे, कारण की ग्राउंड हा पूर्ण गोल ग्राउंड आहे. कारण की इथे कोणतीच डाव एकदम विजयाचं लक्ष देऊ शकत नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करू 50+ जाण्याचा. हे जे क्रीडांगण तू सध्या बघतोय ह्या क्रीडांगणावरती काहीशा ठिकाणी गवताचं गालीच आहे, काहीशा ठिकाणी हिरवगारपणा आहे, म्हणजेच आउटफील्ड अतिशय सुंदर ठेवलेली आहे. आणि प्रथमतः 5 ओव्हरचे मॅच आणि या विभागाला जास्त 5 ओव्हरच्या मॅचेस भरवताना तुम्ही बघितलं नाही, परंतु 5 ओव्हरची मॅच 2 बॉलर तुम्हाला तर एक बॉलर असा चूज करावा लागतो जो 2 ओव्हर टाकेल. मग तो गोलंदाज कोणता असेल की सिच्युएशननुसार त्या गोष्टी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवाल? सिच्युएशननुसार आम्ही गेम प्लॅन करू. काय वाटतं ही स्पर्धा कशा प्रकारे देखणी स्पर्धा तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलात? खूप देखणी स्पर्धा केलेली आहे, कारण की प्रथमतःच आपल्या परिसरामध्ये 5-5 ओव्हरच्या मॅचेस होतात आणि पूर्ण टीम या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेते. त्यांचं पण हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा ओपिनियन आपण बघितला. खरं तर देवरुंगपाडा या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा. नेक्स्ट मॅचमध्ये आमने संघ तुम्हाला करताना पाहायला मिळेल बॅटिंग. जाऊया आता मॅचकडे, जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. ऑनगोईंग मॅचकडे आपण या ठिकाणी वळूयात. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल देवरुंगचे युवा उद्योजक मिस्टर विकासजी केणे यांचे ते शुभागमन झालेलं आहे आणि देवरुंगपाड्याचे माजी उपसरपंच सन्माननीय रोहिदाजी गोडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जर विकेट सॅट्रिक पूर्ण केली कुठल्याही गोलंदाजाने जयहिंद देवरुंग संघाच्या तर सन्माननीय विकास शेठ केणे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हा प्रेम आहे खेळाडूंचा, जरूर त्या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला मान्यवरांच्या वतीने पाहायला मिळतो आणि ते कार्य आज देवरुंग संघाच्या वतीनं गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळेल का? इट्स ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत. पुन्हा माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. द्वंद्वाला या ठिकाणी युद्धाला अर्थात सुरुवात झाली आहे. जय हनुमान इताडे आणि त्यांच्या विरोधात जय हिंद देवरुंग. प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगले योगदान मिळालं नाही. मुख्य जे त्यांचे फलंदाज होते त्यांच्याकडनं कामगिरी थोडीशी कमकुवत झाली. सुरुवातीला पवनने 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी दिलं. विजय टीमचा कॅप्टन. दरम्यान गांधारी गावचे युवा उद्योजक सन्माननीय मयुरेश पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा लक्ष बैल चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मिस्टर मयुरेशजी पाटील आपलं सरचे स्वागत आहे. वेलकम.
34 धावसंख्येचं सोपं टार्गेट, त्या सोप्या टार्गेटला मागणं ठरवण्याचं काम सध्या तरी बॉलर करतोय. पहिल्या बॉलवरती विजयच्या विकेट आली आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. तिसरा बॉल समोरून वळवला. ही खासियत आहे विजयची, कोणत्याही पद्धतीने बॉलला तो वळवू शकतो. कुठेही बॉल टाकल्यानंतर त्याला बाहेर काढणं, त्याला आतमध्ये आणणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या बॉलिंग स्किलवरती डेव्हलप त्यांनी केले गेलेले आहेत. विजय केने एक मोठा खेळाडू आहे. त्या मोठ्या खेळाडू समोर एका फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही केला, जिथे बाद झाला साहिल. आणि अजून एक चांगला बॉल लेंथ वरती थोडासा टॉस केला गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. या स्पर्धेमध्ये तुम्ही एका गोलंदाजाला विकेट हॅट्रिक ही कंप्लीट करताना पाहिलाय. ओव्हर हॅट्रिक ही कंप्लीट झाली आहे. दैवत वेलेकरने तब्बल पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली. त्यांनी 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 6 विकेट घेतले, परंतु तो संघ आता बाहेर गेला. निर्धाव षटक एकी पाहायला आतापर्यंत मिळाला नाही आणि कदाचित हे ते षटक असू शकतं का त्याचा आता विचार पडलाय. कारण पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर लागोपाठचे 3 डॉट बॉल नितीन समोर टाकले गेलेत. 34 धावसंख्येचं संरक्षण. खरं तर पहिल्या दिवशी या स्पर्धेला एवढं चांगलं स्वरूप मिळालं गेलं नाही, तर मिळालं गेलंय ना. आता तुम्ही पाहू शकता की निसर्ग सुद्धा या स्पर्धेच्या भेटीसाठी आलाय. कारण आपण जो उद्घाटन बघितला थाटामाटाने आणि जल्लोषाने, निसर्गालाही कदाचित या स्पर्धेचा आनंद वाटला असावा, म्हणून निसर्गही आपल्या भेटीसाठी आलाय. सो अगदी नैसर्गिक रम्य वातावरणामध्ये हा सामना आपण सध्या तरी पाहत आहोत, ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि सापार्डेवरून निघणारी जी साईबाबाची पालखी ती गेली, आता दुसरी पायी पालखी या ठिकाणी आलेली आहे. त्या प्रवाशांचं सुद्धा आपण खरं तर कौतुक करूया की भगवंताप्रती असणारी तुमची जी प्रेरणा आहे मनामध्ये तुम्ही ठेवता आणि ती प्रेरणा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. कारण असं म्हटलं जातं की इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. तुम्हालाही बोलवणं असेल तर मित्रांनो शिर्डीला जरूर तुम्ही एकदा तरी जा. ओव्हर द विकेटने ऑन साईडला हुक केलाय, परंतु मिस टायमिंग, रिस्की हुक होता. बॉल अडवण्याचा प्रयत्न, इथनं फर्स्ट मिस्टेक होत असताना टीम जैन देवरुंगच्या माध्यमातून फिल्डरच्या कडून अशा प्रकारे ओव्हर नंबर 1 चा खेळ या ठिकाणी संपलाय. सध्या तरी तुम्हाला जरूर ही पायी पालखी जाताना पाहायला मिळते. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर स्वर्ग की नरक हे वरती जाऊन डिसाईड होतं, परंतु जर जिवंतपणे तुम्हाला स्वर्ग पाहायचं असेल ना तर ती द्वारकामाई अर्थातच शिर्डीचा साई यांना तुम्ही भेट देण्यासाठी जा. असं म्हटलं जातं की दुःख, दारिद्र्य, नैराश्य दूर करणारा, श्रद्धा सबुरीचा संदेश देणारा तो म्हणजे शिर्डीचा साई आणि कारल्याची एकवीर आई. सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतात. असं आम्ही नेहमी म्हणत असतो की राखी बांधणारी ताई, जन्म देणारी आई, आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकवीर आई आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणारा शिर्डीचा साई नेहमी आपल्या अंतःकरणात राहतात. ती शिर्डीची पायी पालखी या ठिकाणी चालली आहे. मी त्या प्रवाशांना, ह्याही प्रवाशांना आवर्जून सांगेन की रोडवरून जात असताना लाईन न जा, कोणत्याही प्रकारचा धोका नकोय, गाड्या चालतात, त्याच्यामुळे सांभाळून नक्कीच तुम्ही हा प्रवास सुखरूप पूर्ण करा. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. भावेश मैदानाच्या आतमध्ये कोणताही खरं तर परिस्थितीमध्ये गेला ना तर त्या परिस्थितीला तो बदलवण्याची ताकद ठेवतो. ही परिस्थिती पहिल्याच ओव्हरमध्ये बदलली. विजय केनेचं जे नाव होतं त्या नावाला साजीचा खेळ त्याने केला. 1 विकेट, फक्त 2 धावा दिल्या. 34चा बचाव करायचा आहे. त्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्यात, 1 विकेट गेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता भावेश केने ओव्हर नंबर 2 मध्ये, त्याच्यासमोर टीमचा कॅप्टन करण. यावेळेला बॅकफुटला जाऊन फक्त स्मॅश केला चेंडूला. डीपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न केलाय. जरूर 2 धावा इथनं मिळतील. करणच्या खात्यामध्ये जोडल्या जातात या दुहेरी धावा. दुहेरी धावेने टीमची टोटल 4 या आकड्यावरती. 34चं लक्ष होतं. अर्थातच या मॅच मध्ये अजूनही 30 धावा संख्यांचा पाठला करायचा आहे, तो म्हणजे जय हनुमान इताडे टीमला. अजय गोडे यांच्याकडनं पारितोषिक. राकेश केने यांच्यासाठी त्याने बेस्ट ऑफ लक केला आणि जैन देवरुंगला त्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या सामन्याच्या विजयासाठी. आणि ही जी स्पर्धा आहे अर्थात लक्ष बैल चषक 7721 या स्पर्धेला श्याम दळवी यांना त्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि ते खरं तर या ऑन ग्राउंडवरती जो सामना सुरू आहे त्या सामन्यांना किंवा आजच्या दिवसामध्ये अनेक साऱ्या सामन्यांना किंवा अनेक साऱ्या खेळाडूंना ते भेट देण्यासाठी येतील आणि या व्यासपीठावरती सुद्धा येतील. सो या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनाही देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर द विकेट
22 बॉल थांबून खेळलाय, परफेक्शन होतं, एक्झिक्यूट केला गेला डीप बॅकअप स्क्वेअर लेगला, बॉर्डर लाईन क्रॉस करेल आणि अंपायर्स आम्हाला सांगतील की इट इज अ कडक सिक्सर. स्वतःच्या फटक्यासाठी जास्त वेळ घेतला नाही, शफल होत असताना त्याने पुल केला गेला, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. सध्या तरी दोन्ही अँगलने तुम्ही बघत आहात की कशा प्रकारे भावेशने बॉल टाकला, कशा प्रकारे खेळला गेला, अगदी सुंदर फटका. अजून एक त्याच दिशेने खेळायचा होता. वार आणि पलटवार या दोन्ही गोष्टींसाठी क्रिकेट बनलेला आहे आणि तोच वार, त्याचा नंतर पलटवार. भावेश केनेची विकेट, करण टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. वार पे पलटवार, भावेश केनेची बोट फिरली. ज्या स्ट्रोकने केतनने खरं तर धावपलकाला वाढवलं, आता त्याच करणने माफ करा धावपलक वाढवलं. त्या वाढवलेल्या धावपलकाला आता घालायचं कसं, प्रश्न भरपूर मनामध्ये होते, परंतु बॉल चांगला टाकला गेला भावेश केनेनं. जिथे बाद झाला करण मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळला असता, परंतु त्याची खेळ जास्त बिल्डअप होऊ दिली नाही. त्याला दाखवला तंबूचा रस्ता आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजून एक या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर म्हणजे केतन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे एक वेगळं पोटेन्शियल आहे बॅटिंग मध्ये, ॲज अ बॅटर तो खूप चांगलं कार्य करतो आपल्या टीमसाठी. एवढेला उचललाय, त्याची विकेट कदाचित मिळेल का विजय केने, नो डाऊट. डोळे झाका, विश्वास ठेवा, विश्वासू खेळाडू. त्याच्या हातामधनं कॅच बहुतांश वेळेला खूपच कमी ड्रॉप होताना बघितल्या. त्याच्या हातामध्ये इझेल केतन बाद लागणारा झटका तिसरा. सध्या ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचं कौतुक का करत असतो माहिती आहे की त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये बॉल मग तो कुठेही जावो, कितीही उंच जावो, कोणत्याही कोपऱ्यात पडो, तरी ते पडण्या अगोदर त्या बॉलवरची नजर ना परफेक्टली ठेवत असतात. आता सध्या साहिल भोईर आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, राज आहेत सर्वोत्कृष्ट कॅमेरामॅन ग्रामीण टेनिस क्रिकेटचे, त्यापैकी सचिनलाही आपण गणतो. आणि यांचा जो कॅमेरा वर्किंग आहे ना, त्या कॅमेरा वर्किंग मुळे खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट स्वतः तर हायलाईट होतेच, परंतु अशा अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेना ती त्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हायलाईट करत चालली आहे. सो त्यांचंही आपण करूया कौतुक की एवढं चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता, त्याच्या बॅटमधून निघालेली सिंगल धावपलकाला थोडासा आकार मिळालाय. अर्थातच रितेशच्या बॅटमधली ही पाहायला मिळाली तुम्हाला सिंगल टीमची धावसंख्या तुम्हाला पुढे जात असताना पाहायला मिळतीये, ती म्हणजेच 11 धावसंख्येवरती हे षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या, त्या म्हणजेच 2 विकेट तिथे विजय केनेने मिळवले होते. ते म्हणजेच आपण पाहिलं गेलं तर 1 विकेट मिळवला होता पहिल्याच बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना धावा सध्या तरी बनवल्या गेल्यात, ते म्हणजेच विरोधात जैन देवरुंगच्या 11 आणि अजूनही येणारे बॉल जर आपण पाहिले तर 18 मध्ये 23 धावसंख्येची गरज. नाद बैलगाडा शर्यतीचा या विभागाला भरपूर आहे, परंतु या विभागाला एक नाद असेल तर मित्रांनो तो सोडा, जंगली रमी. आम्ही नेहमी सांगत असतो की जंगली रमी हा असा नाद आहे की तुम्हाला राजाचा भिकारी कधी बनवेल याचा नेम नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही क्रिकेटमध्ये पुढे जा, कबड्डी खेळा, खो खो खेळा, जंगली रमीचा नाद सोडायचा असेल तर पबजी खेळा, ड्रीम11 खेळा, परंतु ती जंगली रमी सोडा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. कदाचित कंटिन्यू आता विजय केनेच राहील, त्याला माहिती की अजूनही धावपलक विजय केनेचा वापर कदाचित आता थोडस 4थ्या किंवा 5व्या षटकासाठी करतील. माफ करा, समीर आल्यात ओव्हर नंबर 3 मध्ये.
डावकुऱ्याचा बॉलर बोट फिरवतो आणि नक्कीच ऑन साईडला तो मोठे फटके खेळण्यासाठी बॅटरला चॅलेंज देत असतो. हा बॉल जर पाहिला गेला तर खेळत असताना स्कीड झाला खेळाडू. बॉल वरती खरं तर एक धाव डेफिनेटली मिळेल. एका सिंगलने टीमची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 12. हा ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती बॉल खेळत असताना थोडेसे स्कीड झाले, थोडेसे पाहिलं गेलं तर दुखापतग्रस्त नसावे अशी आपण आशा अपेक्षा बाळगूया. 2 वेळा ते स्कीड झाले परंतु पुन्हा एकदा ते उठून त्याने धाव कंप्लीट केली. तिथे आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला तो म्हणजेच यावेळेला बॉल खेळला गेला रितेशने. टीमची धावसंख्या 12. समीरचा हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रितेशचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, नॉस्ट्राईकवरती फेकी समीरकडे आली परंतु त्याच्या हाताच्या खालून हा बॉल मागे गेला. भावेश कव्हर करतात त्या बॉलला. दरम्यान आपण 22च्या या 2 धावा पंचांचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. आमच्यासोबत सध्या ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये भूषण चौधर पाडायचे आहेत. ते सध्या तरी आपल्या समोर उपस्थित आहेत. पूर्णपणे या स्पर्धेमध्ये डे फॉर्मॅटमध्ये त्यांची तुम्हाला स्कोरिंग चांगली पाहायला मिळेल. समोर खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये समीर स्वतः समोर आले. या बॉलवरती अजून एक सिंगल मिळेल. आता सिंगल डबल एकवटत असताना हा संघ पुढे चाललाय. 34 धावसंख्येचं जे टार्गेट होतं ना ते टार्गेट सुरुवातीला विजय केनेनं महागडं केलं. ते षटक पाहिलं गेलं तर गाळलं. फक्त 2 धाबा खर्च, ज्याच्यामध्ये 1 विकेट आली, 3 लागोपाठचे डॉट बॉल पाहिले आणि त्या अनुमानाने आपण दुसरं षटक जे भावेश केनेचं पाहिलं ना ते भावेश केनेचंही चांगलं राहिलं. पण तो समीरच्या या ओव्हरमध्ये जास्त धावा बनवण्याच्या अनुमानाने हा स्ट्रोक ऑन साईडला खेळायचा होता. हलकीशी अपीलही झाली परंतु अपीलमध्ये उत्साह नव्हता. विकेट किपर बॉलर दोघांनी अपील केली गेली नाही. अंपायर सांगत असताना की डॉट बॉल. सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतात धावपलकावरती धावा 15, गडी गमावले 3. 34 लक्ष आहे मॅच मध्ये. लेंथ बॉल ऑन साइडला पुल केलाय परंतु पॉवरफुल स्ट्रोक नाही. या ताकदीचा कमी वापर. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन. स्ट्रायकर एंडवरती फेकी गेली. दरम्यान आपण पाहिलं तर या बॉलवरती अजून धावा 2 मिळत असताना या ओव्हरमध्ये आणि या सेशनमध्ये आपण पाहिलं ना तर फक्त एकच मोठा फटका आलाय जो विरोधात भावेश केनेच्या आला. अन्यथा आपण सिंगल डबलने डावाला थोडासा आकार देताना पाहतोय. जनमान इताडे टीमला आतापर्यंत 3 गडी गमावले गेलेत. लेंथ पुढे होती. यॉर्कर बॉल खोदून काढायचा होता परंतु बॅट अँड बॉलचं कमकुवत कनेक्शन. याही बॉलवरती सिंगल मिळते. अशा प्रकारे हे षटक जर आपण पाहिलं तर या षटकाची समाप्ती सिंगलने झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 34 लक्ष. 3 ओव्हरमध्ये धावा बनल्यात 18 आणि आता 12 मध्ये बनवायच्या 16 विजयासाठी जनमान इताडेला. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल देवरुंगपाड आणि त्यांच्या विरोधात संघ योगेश 11 आमने. हा सध्या अनालिसिस तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हिंद देवरुंग संघाने कशा प्रकारे पुढाकार घेतला, त्यानंतर आता सध्या तरी बॅटिंग करत असताना जनमान इताडे कशा पद्धतीने पुढे सरकत चाललाय. या सगळ्या ज्या अनालिसिस आहेत ना या क्रिकेटमध्ये तुम्हाला एका लाईन किंवा एखादा बॉक्सच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट .in दाखवते. कारण एक इंटरनॅशनल लुक आता ते प्रत्येक स्पर्धेला देत आहेत. जरूर त्यांनाही माहिती आहे की ही स्पर्धा अनेक साऱ्या स्पर्धकांना अनेक साऱ्या मान्यवरांना हवी विषय. मग आपल्या माध्यमातून ज्या क्रिकेट प्रेमींना या क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू असलेला खेळ क्रीडांगणाच्या बाहेर बसून ज्यांना अडथळे येतात म्हणजे ते बघू शकत नाही, इथे येऊ शकत नाही कामकाजामुळे, त्यांच्यासाठी तरी गोल्डन अपॉर्च्युनिटी. कारण यूट्यूब ही वाहिनी आहे. सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूब आपण यूज करतो. त्याच्यामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट हे फक्त नाव टाका. तुम्हाला प्रथमतः जय जोटिंग देवरुंग टीमच्या माध्यमातून लक्ष चषक हा चषक भरवला गेला. ही लिंक तुम्हाला सर्वात आधी येईल. ती ओपन करून खरं तर ते या स्पर्धेचा आनंद घेत असतील. विजय केने आपल्या सेकंड स्पेलमध्ये यावेळेला चांगला बॉल व्हेरिएशन. थोडासा कमी गतीचा बॉल पुढे टाकण्यात आला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कदाचित संभ्रम पडला असावा की बॉल कसा आतमध्ये आला. इथनं सिंगल मिळते. सिंगलने आता धावपलक पुढे जात आहे. धावपलकावरती धावा जर आपण पाहिला तर 19. आतापर्यंतच्या या 19 धावा बनवत असताना भरपूर सारा संघर्ष करावा लागलाय. म्हणजेच आपण या तिसऱ्या मॅच मध्ये आलोय. आपण असं म्हणू शकतो की सध्या तरी बॉलरचं अस्तित्व जास्त या खेळपट्टीवरती राहिलंय. ओव्हर द विकेटने उचललाय बॉल मध्ये मिस्टामिंग झालाय. दूरवरती क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आधी पुढे आले त्याच्या नंतर मागे गेले. ही सगळ्यात मोठी कदाचित मिस्टेक असू शकते आणि इथनं विकेट पडेल. जाईल मैदानाच्या बाहेर एक फलंदाज. परंतु धावा जर कंप्लीट आपण होताना पाहिलं तर धावा या ठिकाणी
2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी अटेम्प्ट करत असताना फलंदाज बाद झालाय. सो आता एका फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आता इंटर व्हावं लागेल. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. अगदी लेग स्टंप वरती बॉल मिसटायमिंग. भावेशची फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून होता. भावेशने कॅच पकडायला हवी होती परंतु भावेश कॅच ड्रॉप भावेशने केली. त्यानंतर 2 धावा ऑलरेडी पूर्ण झाल्या होत्या आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय जितू. नो डाऊट, कारण आम्ही चर्चा करणारच होतो की जितू या टीमकडे एक चांगला खेळाडू आहे. जितू ॲज अ बॅटर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असतो. जरूर याच ठिकाणी काहीशा दिवसापूर्वी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये जितू अनुपस्थित होता, कारण एकविरा पालखीला तो पद चालत गेला होता. तिथे त्याला त्या स्पर्धेमध्ये खेळता आलं नाही, परंतु आता या स्पर्धेमध्ये तो आलाय आणि त्याची एंट्री ही मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. ओ द विकेट. विजय केनेचा बॉल ऑन साइडला अपील होती हलकीशी. बॅटची कडा आहे की नाही कॉट बँडसाठी अपील केली आहे परंतु अंपायर सांगतात की थाईज वरती हा चेंडू लागलाय. बॅट अँड बॉलची कनेक्टिव्हिटी नाहीये त्याच्यामुळे विकेट मिळू शकत नाही. अपील होती हलकीशी परंतु ती कॉट बँडसाठी अपील फेटाळली गेली. विजय केनेचा अजून एक चांगला बॉल. या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी खर्च केली आहे सिंगल पहिल्या बॉलवरती. त्याच्यानंतर दुहेरी अर्थातच 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं तेच राहिलं की मोठ्या फटक्यांचा रेशो त्यांनी त्याच्या 2 स्पेलमध्ये दिलाच नाही. लेंथवरती बॉल ताकदीचा वापर केलाय. फक्त गती पाहिली गेली. गतीचा वापर दिशा देत असताना डीप बॅकआउट स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चर्चा चालू होती की मोठ्या फटक्यांचा रेशो या ओव्हरमध्ये नाहीये. अखेरकार ती चर्चा आणि त्या चर्चेला उदान आणलं गेलं खेळाडूच्या बॅटमधून. हा चौकार. स्ट्रोक थोडेसे शफल झाले. ऑन साइडला बॉल जेव्हा त्यांनी खेळला तेव्हा बॉलकडे ते पाहत राहिले की फिल्डर ॲक्युरेटली पोहोचतायत की नाही, परंतु फिल्डर पोहोचू शकले नाही आणि अखेरकार विजय केनेच्या विरोधात पहिला चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता. फाईन लेगला फिल्डर अगदी सर्कलच्या आतमध्ये. आता मिस्टेक नाहीये. चौकार आला त्याच्या नंतर ही विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. परतेल मैदानाच्या बाहेर रितेश ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता. अशा प्रकारे धावसंख्या जर आपण पाहिल्या तर 10 त्यांनी 9 चेंडू फेस करत असताना बनवल्या गेला 35 धावसंख्येचं लक्ष्य असताना समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. धाव बनल्या गेल्यात 25 आणि येणारे 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये बनवायच्या धावा फक्त 9 विजयासाठी. ऑन ग्राउंड या धावा महागड्या होऊ शकतात. ऑन पेपर आपण सांगू शकतो की 7 बॉलमध्ये 35 होतील 34 होतील जो या मॅचचा खरं तर टार्गेट आहे. परंतु ऑन ग्राउंड जर या धावसंख्या महागड्या करायच्या असतील ना तर आता एकाच गोष्टीचा विचार करावा लागेल जय हिंद देवरुंगला की शेवटचा षटक जो आपण ज्या बॉलरच्या हातामध्ये देऊ ना त्याच्या हातामध्ये आपण भवितव्य सोपवणार आहोत. ही मॅच सोपवणार आहोत की शेवटच्या 6 बॉलमध्ये त्याला किती धावा रोखायच्यात. परंतु अजूनही सामना उलगडलेला नाहीये. लक्ष्य ज्या मॅचमध्ये ठेवण्यात आलं होतं त्या लक्ष्याच्या पर्यंत पोहोचत असताना 25 बनवल्या गेल्या. अजूनही 7 मध्ये 9 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज निखिल. विकेट मिळते विजय केनेला. अजून एक सफलता. या ओव्हरमध्ये लागोपाठचा दुसरा विकेट. 2 स्पेलमध्ये 3 विकेट विजय केनेने मिळवले गेले आणि आता समीकरण या ठिकाणी थोडंसं अवघड होत असताना जानमान इताडेच्या बाजूने चेंडू कंपल्सरी बनवायच्या धावा 9. उलगडावं कोणाच्या बाजून उलगडावं ते आता समजत नाहीये. सस्पेन्सिव्ह मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवातीला असं वाटलं की हे जे टार्गेट आहे ते टार्गेट इझिली चेस डाऊन होईल. 34 धावसंख्येचं टार्गेट 30 बॉलमध्ये 34 बनवणं हे थोडंसं इझी होईल. ज्या अनुमान इताडे टीम त्या धावा ॲक्युरेटली जरूर लवकर बनवेल, परंतु ते सदा थोडंसं वेगळं झालं. मैदानाच्या आतमध्ये विजय केनेचे 2 स्पेल. त्याच्या अगोदर भावेश केनेचा कमबॅक. त्यानंतर समीरने टाकलेली चांगली बॉलिंग. विजय केने 4थ्या ओव्हरमध्ये आला आणि
विकास पाटील यांच्याकडनं पारितोषिक, विकास केने यांच्याकडनं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आता खरं तर ही भवितव्य असणारी मॅच सोपवली गेली आहे आणि आता आपल्याला पाहायला मिळेल जितू गेलाय मैदानाच्या आतमध्ये. थोडा काळ हा क्रिकेटपासून दूर होता खेळाडू, परंतु आता तो आलाय. रोकाच्या 6 चेंडूमध्ये 9 धावा. समोर स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतो जितूच्या विरोधात. जितू 6 चेंडू 9 धावा. बोट फिरली, बॉल फिरला, वळवला गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि या मॅचला आता जिवंत ठेवणारा आणि पुढे नेणारा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. अर्थातच 5 चेंडू आणि 9 धावसंख्येचं समीकरण. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये आता समीकरण पूर्णपणे चेंज झालंय, कारण लागोपाठचे 2 बॉल येणं, या समीकरणाला थोडंसं क्लोज आणणं, ही मॅच एंड मुवमेंटला टर्न करणं, या सगळ्या गोष्टी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आता प्रेशर असेल जितूवरती, तो प्रेशर जितू बॉलरवरती नसेल तर बॅट्समन जितूवरती तो प्रेशर असेल. लागोपाठचे 2 बॉल जिथे एकही धाव नाहीये, लक्ष मॅच मध्ये होतं 34 धावसंख्येचं, ती डिफेंड करत असताना चालले पुढे जयंत देवरुंग. 4 बॉल आणि लागोपाठचा तिसरा डॉट बॉल आणि विकेट ही मिळेल महत्वाची जितूची. कारनामा करत असताना या मॅच मध्ये खरं तर पलटवार खूप सुंदररित्या केला गेलाय, तो म्हणजे जितू आणि जयंत देवरुंगने. इथनं 3 बॉल डॉट विकेट ही मिळाली जितूची आणि आता 3 चेंडू मध्ये 9 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा, फ्लाइट दिली होती, टप्पा पडला, वल्ला चेंडू, विकेट किपर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सेलिब्रेशन ही पाहायला मिळाला, जिथे जितू ही अगदी आपल्या मनाला सांगत होता की कामगिरी अशी करा की आपल्यावरती सगळ्यांच्या नजरा आल्या पाहिजेत. हायलाइट होणारा खेळाडू कामकाजामधून व्यस्त असताना त्यांनी या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपली बॉलिंग आता दाखवायला सुरुवात केली आहे. तो एक योद्धा आहे हे सिद्ध करण्याला त्याने सुरुवात केली आहे. लागोपाठचे 3 डॉट बॉल, 1 विकेट मिळाली आहे आणि आता 3 मध्ये कंपल्सरी बनवायच्या धावा 9. असं वाटलंही नव्हतं की करण पाटीलचा जानुमान इताडे संघ या स्टेज पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि आपण चर्चा जी केली होती ना की दबाव हा ही एक अशी गोष्ट आहे की रती महारथी सुद्धा या दबावाच्या माध्यमातून परास्त होताना बघितलं. त्याच्यामुळे आता दबाव असेल बॅट्समन वरती, त्याला सेट होण्याचा वेळ नसेल. 3 बॉल मध्ये 9 धावा कंपल्सरी बनवायच्या. 34 धावसंख्येचं लक्ष जर या 5 ओव्हरमध्ये डिफेंड झालं ना तर या विभागामध्ये येणाऱ्या अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जय हिंद देवरुंग संघाचा गाजावाजा आमच्या माध्यमातून आपण करू. अनेक वर्ष जय हिंद नाव ज्याने जपून ठेवलं विजय केने हनुमान, आणि त्यानेच आता खरं तर जितूवरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास पात्र ठरतोय. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, काहीसा सेंटीमीटर कदाचित बचावला असेल तो म्हणजेच या बॉलवरती फलंदाज. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल, आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले. बोट फिरली, बोट वलवली गेली, टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे तो चेंडू वळतोय, फ्लाइट देतो, थोडासा कमी टॉस झाला चेंडू, थोडासा कमी उचलेचा आणि काहीसा सेंटीमीटर कदाचित बेल्सच्या वरून गेलाय तो बॉल, त्याच्यामुळे जितूची नजरा त्या बॉलकडे होती. ऍक्शन रिप्ले पहा, लुक ॲट द ऍक्शन रिप्ले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता, तो म्हणजेच नयन, आणि नयनच्या विरोधात हा डॉट बॉल आलाय. 2 चेंडू कंपल्सरी 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. ऑन साइडला फटका आलाय मोठा. या मॅचला अजून एक टर्निंग पॉइंट, सस्पेन्स अजूनही उघडण्याचं काम नाव घेत नाहीये आणि त्या सस्पेन्सिव्ह मॅच मध्ये नयनच्या बॅट मधला नयनरम्य षटकार. लागोपाठचे डॉट बॉल जितूने झेलले, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती त्याची विकेट. नयन मैदानाच्या आतमध्ये गेला, नयन समोर डॉट बॉल जितूचा राहिला. त्यानंतर जितूवरती वार पलटवार झाले. सस्पेन्स होती मॅच की कोणाच्या बाजूने झुकेल, आणि आता आपण आत्ताही म्हणू शकत नाही की कोणाच्या बाजूने हा सामना झुकलाय. एका बाजूला 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत, एका बाजूला 3 धावा कंपल्सरी रोखायच्या आहेत. जितू त्याच्या समोर अगदी चॅलेंज आपण नयनचा बघतोय. जितू सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये हा बॉल डॉट टाकण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला सेट झाला बॅट्समन ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 34 धावा डिफेंड होत आल्या होत्या. आतापर्यंत सामना पाहिला गेला तर दोन्ही संघाच्या बाजूने 50-50. हे सस्पेन्स आता इथनं उघडणीस आलं गेलंय का ते पाहावं लागेल. 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा.
एक चेंडू 3 धाबा, बॉल मागे चाललाय, कंपल्सरी धाव बनवायचे आहेत आणि या मैदानाच्या आतमध्ये एक विक्रमी पराक्रमी विजय संपादित करत असताना 34 धावसंख्येचा बचाव केला गेला जय हिंद देवरुंग टीमनं जय हनुमान इताडी टीम समोर आणि या मॅच मध्ये विन होती ती म्हणजे जय हिंद देवरुंग. जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण प्रथमतः आयोजकाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याचप्रमाणे जय हनुमान इताडी संघाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आयोजकांना प्लीज येऊन भेटायचं आहे.